मित्रांनो, चला तर आज आपण नगर परिषद प्रशासनाची 25 जुलै 2024 रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले. प्रसिद्धी पत्रक आहे. विषय आहे महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023. महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारक आणि प्रशासकीय सेवा गट क श्रेणी वेतन श्रेणी जे आहे तर ते देण्यात आलेले आहे. अंतिम निवड यादी जी आहे तर त्याच्या संदर्भातली आलेली हे अपडेट आहे. तर तुम्ही बघू शकता 25 जुलै 2024 रोजी नगर परिषद प्रशासनालयाअंतर्गत ही भरती प्रक्रियेची जी अपडेट आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 करता 11 जुलै 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन अर्थप्राप्त अर्ज नुसार उमेदवाराची राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर 25 ऑक्टोबर 2023 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेत उमेदवारांना संवर्गनिहाय प्राप्त झालेले गुण नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या MHADMA महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर 15 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते आणि त्याच्या संदर्भातले संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आले. TCS ION यांच्याकडनं ही भरती प्रक्रियेची परीक्षा घेण्यात आली होती आणि त्याच्यामधलेच पात्र उमेदवाराची जी अंतिम निवड यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवाराचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर सदर यादीतील उमेदवारांची 30 जुलै 2024 रोजी कागदपत्र पडताळणी म्हणजे तपासणी उमेदवारांनी भरून प्रत्येक पानावर स्वाक्षरी करून स्वतः कागदपत्र पडताळणी करिता पनवेल महापालिकेचे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह 3रा मजला शिवाजी चौक पनवेल येथे उपस्थित राहायचं आहे. त्याच्या संदर्भातले संपूर्ण अपडेट जे आहे ते आलेलं आहे. नगर परिषद भरती गट क संदर्भातले हे डिटेल माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते. तर हे होता 25 जुलै 2024 रोजी नगर परिषद भरती संदर्भातला आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ. उमेदवाराचं जे बैठक क्रमांक आहे, उमेदवाराचं नाव आहे, लिंग आहे, जन्मतारीख, मूळ प्रवर्ग, एकूण गुण किती मिळालेले ते आणि प्रत्यक्ष यादीचा निवडीचा प्रवर्ग जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. तर नगर परिषद भरती संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आले होते. ज्या विद्यार्थ्यांनी नगर परिषद भरतीचा अर्ज केला होता आणि परीक्षा दिलेली आहे त्यांनी यादीमध्ये त्यांचं नाव चेक करा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद.